मोठी बहीण हे दोन शब्द ऐकल्यावर आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर एक चित्र उभं राहतं नाही का? कुणासाठी ती दुसरी आई असते, तर कुणासाठी एकदम जवळची मैत्रीण. पण आपण जी प्रतिमा बघतो त्यामागेही अनेक पदर असतात. आज आपण याच मोठ्या बहिणीच्या भूमिकेचं थोडं खोलात जाऊन विश्लेषण करणार आहोत. खरंच. किती पटतंय हे वाक्य. आयुष्य पुढे जातं, गोष्टी बदलतात. पण बालपणीच्या आठवणी आणि बहिणीसोबतचं ते नातं, ते मात्र कायम तसंच राहतं. आणि हीच तर या नात्याची खरी ताकद आहे. चला तर मग सुरुवात करूया त्या प्रतिमेपासून जी आपल्या सगळ्यांच्या मनात घर करून बसली आहे. मोठ्या बहिणीची ही जी एक आदर्श प्रतिमा आहे ती नेमकी आहे तरी कशी? खरं तर मोठ्या बहिणीच्या भूमिका अनेक असतात. ती आपली दुसरी आई बनते, जेव्हा आपल्याला तिची सर्वात जास्त गरज असते. ती एक मार्गदर्शक असते, जेव्हा आयुष्यात कुठला निर्णय घ्यावा हे कळत नसतं. ती आपली संरक्षक असते, जगापासून आपलं रक्षण करणारी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती आपली जन्मापासूनची हक्काची मैत्रीण असते, जिच्याजवळ मनातलं कोणतंही गुपित आपण शेअर करू शकतो. हे वाक्य बघा किती समर्पक आहे. हे नातं फक्त रक्ताचं नाहीये, तर ते भावनांचं आहे. कधी ती भांडते, कधी चिडवते, पण जेव्हा कोणतंही संकट येतं तेव्हा सर्वात आधी तीच धावून येते. ही एक भावना आहे. अनेकांच्या बाबतीत हे घडत असतं. आपल्या नकळतपणे मोठी बहीण आपल्या आयुष्याला योग्य दिशा देत असते. ती आपल्यासाठी एक आदर्श असते, एक प्रेरणा असते. तिच्यासारखं बनावं असं कुठेतरी मनात नक्कीच वाटत असतं. पण प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात, नाही का? आपण जी ही आदर्श प्रतिमा बघितली, त्यामागे एक दुसरी, कधीही न बोलली गेलेली बाजूही आहे. चला, आता ती बाजूही समजून घेऊया. विचार करण्यासारखा प्रश्न आहे की हीच पूर्ण कथा आहे का? आपण मोठ्या बहिणीची जी आदर्श प्रतिमा पाहतो त्यामागे खरंच काय दडलेलं असतं? चला या प्रश्नाचा शोध घेऊया, कारण संशोधन काहीतरी वेगळंच सांगतंय. दी इंटरनॅशनल जर्नल ऑफ इंडियन सायकोलॉजीमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार घरातल्या मोठ्या मुलींना अनेक मानसिक आणि सामाजिक तणावांना सामोरं जावं लागतं. आणि ह्या अशा गोष्टी आहेत ज्यावर सहसा उघडपणे बोललं जात नाही. यालाच मानसशास्त्रात एल्डर डॉटर सिंड्रोम असं एक नाव दिलं गेलं आहे. आता हे नाव ऐकून गोंधळून जाऊ नका. याचा सोपा अर्थ असा आहे की घरातली मोठी मुलगी असल्यामुळे तिच्यावर काळजीवाहू आणि नेतृत्व करणाऱ्या भूमिकेचं नकळतपणे इतकं ओझं टाकलं जातं की त्यामुळे तिच्यावर प्रचंड मानसिक आणि भावनिक ताण येतो. मग हे ओळखायचं कसं? तर याची काही सामान्य लक्षणं आहेत. जसं की प्रत्येक गोष्ट अगदी परफेक्टच झाली पाहिजे हा अट्टाहास, सततचा भावनिक थकवा, जबाबदाऱ्यांचा अतिरिक्त भार आणि अनेकदा तर लहान भावंडांसाठी तिसरा पालक म्हणून वागणं. या सगळ्यामध्ये स्वतःच्या भावनांना दाबून टाकण्याची सवय लागते, जी पुढे जाऊन खूप हानिकारक ठरू शकते. बरं, इतकी आव्हानं आणि दबाव असूनही हेच नातं एक प्रचंड मोठी ताकद कसं बनतं ते बघणंही तितकंच महत्वाचं आहे. हे फक्त मानसशास्त्रातच नाही, तर आपल्याला साहित्यातही बघायला मिळतं. बहिणींमधलं हे जे गुंतागुंतीचं नातं आहे ना, ते अनेकदा सामाजिक मर्यादांविरुद्ध लढण्यासाठी एक शक्तिशाली ताकद बनतं. त्या एकमेकींना समजून घेतात आणि सामाजिक दबावांना एकत्र सामोरे जातात. हा जो सक्षमीकरणाचा प्रवास आहे ना, तो साधारणपणे 3 टप्प्यांमध्ये होतो. पहिली पायरी आहे एकमेकींसोबत भावनिक जवळीक शेअर करणं. दुसरी आहे याच नात्यातून एकमेकींना सक्षम करणं. आणि तिसरी आणि शेवटची पायरी म्हणजे भावनिक मुक्ती मिळवणं, जिथे त्या समाजाच्या बंधनातून स्वतःला मुक्त करतात. हे वाक्य या संपूर्ण विश्लेषणाचं सार आहे की स्त्रियांची एकजूट ही चैनीची वस्तू नाही, तर एक गरज आहे. म्हणजे बहिणींमधली एकी ही फक्त एक भावना नाहीये, तर अनेकदा जगण्याची आणि लढण्याची गरज असते. तर मग हे नातं आयुष्यभर तसंच राहतं का, की काळानुसार बदलत जातं? चला, या आयुष्यभराच्या प्रवासावर एक नजर टाकूया. या नात्याच्या प्रवासाला संशोधक एक खूप छान नाव देतात, द अवरग्लास इफेक्ट, म्हणजे वाळूच्या घड्याळासारखं. बालपणी हे नातं खूप जवळचं असतं, घट्ट असतं. तरुणपणी करिअर, लग्न, जबाबदाऱ्या यामुळे अंतर वाढतं. पण उतार वयात ते पुन्हा एकदा जवळ येतात. एकमेकांचे अधिक चांगले आणि आधार देणारे मित्र बनतात. आणि मग शेवटी हा प्रश्न उरतोच, की मोठी बहीण ही एक आदर्श व्यक्ती आहे, की आयुष्यभर सांभाळायची एक भूमिका, एक जबाबदारी? विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का?